हाय हॅलो नमस्कार. मी माधवी वाडकर नवराष्ट्रमधून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेस वॉट, आता आपल्यासोबत आहे राकेश बापट. या त्यांच्याशी संवाद साधूया. राकेश दादा, सगळ्यात आधी तुझं स्वागत होतं नवराष्ट्रमध्ये. थँक्यू सो मच. खरं तर बिग बॉस नंतर तुला भेटायची इच्छा होती, पण आज फायनली तू भेटतोयस. हो. कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. दीपाली माझी सर्वात क्लोज फ्रेंड बिग बॉस मधली. तिचा तिचा बर्थडे तर ऑब्व्हियसली मी येणारच इथे. स्पेशली पुण्याला आलोय, कामं होती तिथे, सगळं संपून आलो, ट्रॅफिक होता, उशीर झाला. पण तिथे इथे नसतो आलो तर दीपालीने खूप सुनवलं असं मला. मी खरं तर तुला एक इमोशनल, तू आहेस भावनात्मक असा माणूस आहे. तुझी सगळी जर्नी एक जेंटलमॅन म्हणून होती आणि इमोशन सगळे होते. त्या लूप मधून बाहेर यायला किती वेळ लागला आणि बिग बॉस जर्नी नंतर आता काय डोक्यात प्रोजेक्ट किंवा प्लॅन्स आहे? आय थिंक मी जसा होतो तसाच दाखवलं सगळ्यांना माझं व्यक्तिमत्व. त्यामुळे मला असं बाहेर येणं, असं काही लोक म्हणतात की अरे त्या झोन मध्ये बाहेर यायला खूप अवघड होतं वगैरे, पण माझ्यासाठी मी जसा गेलो तसाच बाहेर आलेलो आहे. एक्सपिरियन्स वेगळा होता, छान होता. एक नवीन काहीतरी केलं आयुष्यात, ते मी कधी केलं नव्हतं. चॅलेंज होता, तो ऍक्सेप्ट केला आणि पार पाडला तो. आणि पुढे जर्नी आता खूप आहे, खूप आहेत. जरा बघतोय पुढे काय काय येत आहे ते, आता बघायचं कसं करायचं ते. तुम्ही सगळीजण वाट बघतायत की आता राकेश बापट यांना आम्हाला काय वेगळ्या रूपामध्ये बघायला मिळणार आहे, कारण महाराष्ट्राचं भरभरून प्रेम तुला मिळालेलं आहे. कुठे वाटलं होतं की नंबर 1 आला असतास? आय थिंक टॉप 2 मध्ये येणंच मोठी गोष्ट आहे. इनफॅक्ट सगळेजण रिझर्विंग होते इथे. कोणी टॉप 2 मध्ये आलं असतं तरी चाललं, बिकॉज सगळ्यांनी गेम खेळलाय वगैरे. तर त्यामुळे ते होतं ना, मी द बेस्ट पर्सन विन. त्यामुळे मी ऑडियन्सवर सोडलं होतं, स्वामींवर सोडलं होतं. काय होतं ते बघायचं, ते बघायचं. आता एक्सपिरियन्स माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होता दॅन द गोल ॲज सच, की ट्रॉफी वगैरे. पण मन जिंकली तेच मला सर्वात आनंद होतोय ट्रॉफीपेक्षा. या बर्थडे पार्टीमध्ये काटा टीम आणि टोळी टीम ती सुद्धा आलेली आहे, तर सगळ्यांना कटकडून मिळणार आहे आणि राखी सावंत पण आहे. तर काय सगळ्यांचं? अरे सगळ्यांना खूप कचकचून भेटणार, एकदम खूप मिठा म्हणा सगळ्यांना, की बरेच म्हणजे व्हॉट हॅपन्स इन बिग बॉस हाऊस स्टेज इन बिग बॉस हाऊस. आता सगळेजण आम्ही काही टास्क किंवा गेम काही खेळत नाही इथे, त्यामुळे एक माणसं म्हणून भेटणार होता मी. आणि खूप इगर आहे त्यांना भेटायला सगळ्यांना. राखी सावंतसाठी काय स्पेशल? राखी तो कधीपासून वाट बघताय? राखी तो कमाल आहे. मी त्याच्या गाड्यासाठी येणार होतो, पण मी बिझी होतो शूटमध्ये, त्यामुळे ते येता आलं नाही. आणि आता तिला भेटून तारीफ करा तिची गाण्याची. मी तिला प्रश्न विचारला होता की राकेश बापट सोबत एखादा अल्बम येणार का, तर ती बोलली होती की राकेश बापटला हा प्रश्न विचार. नक्कीच नक्कीच, काय ऑफर आहे तर करूच आम्ही नक्की. कामाला कधीच नाही म्हणत आम्ही. काय सांगशील तुझ्या फॅन्सला आणि आमच्या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना? सगळ्यांना थँक्यू म्हणणार मोठा. खूप साथ दिली तुम्ही आणि माझ्यासारख्या माणसाला तुम्ही पुढे येऊन गेलाय. तर खूपच खूपच मनापासून थँक्यू. आणि असंच प्रेम करत, असंच मी तुम्हाला एंटरटेन करत जाईल. आणि भेटू पुन्हा परत कधीतरी नव्या रूपात, नव्या रोलमध्ये आता. आणि मी सुद्धा थँक्यू म्हणेन, कारण आताचा हा बिग बॉस बघून आम्हाला सुद्धा असं वाटलं की यार, आम्ही फॅमिली सोबत बसून हा बिग बॉस बघू शकतो. स्पेशली तुला बघून, कारण भांडणं नव्हती आणि तू कूल आणि शांत होता, जे आम्हाला शिकायला सुद्धा मिळत होतं. सो अप्रिशिएट त्याच्यासाठी आणि थँक्यू पुन्हा थँक्यू एकदा. सो मच, मीन्स अ लॉट. थँक्यू.